नमस्कार. आज भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रेश जाधव आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांना विचारूया की महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि महाराष्ट्र हे देशभरात खो खोला एक आदर्श म्हणून पाहिलं जातं. तर त्यांची वाटचाल कशा पद्धतीने आहे जी दिशादर्शक ठरेल भारतीय खो खो संघाला. आज मला खूप आनंद होतोय की महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला खो खो खेळ पूर्ण आशिया खंडात असेल, युरोपियन काही कंट्रीजमध्ये असेल, चांगल्या पद्धतीने लोकप्रिय होतोय आणि अनेक खेळाडू असतील, त्यांचे पालक असतील, ते खेळाकडे आकर्षित होत आहेत आणि ही या खेळाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक अशी बाब समजते. मातीतून हा मॅटवरती आलेला खो खो बघत असताना अनेक स्थित्यंतरे झालेले आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र खो खो असोसिएशनचा वाटा हा अतिशय मोलाचा आहे. कारण मातीवरून मॅटवर खो खो आणत असताना सन्मान्य राज्यसभेचे जे अध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष होते सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून 2010 साली आपण या ठिकाणी मॅट प्रोड्यूस केला गेला आणि आज बघतोय पूर्ण देशभरात किंवा आशियाई खंडामध्ये त्या मॅटचा वापर होतोय. हे या सर्व गोष्टी करत असताना कोचिंग असेल, त्या ठिकाणचा खेळाडूंच्या बाबतचा ट्रेनिंग प्रोग्राम असेल, या सर्व गोष्टींच्याकडे लक्ष देण्याचं काम महाराष्ट्र खो खो असोसिएशननं केलेलं आहे. मातीतील होणाऱ्या इंजुरीज आणि मॅटवरती होणाऱ्या इंजुरी याच्यामध्ये प्रचंड अशी तफावत आहे. मधल्या काळात मागच्या 4 महिन्यापूर्वीच महाराष्ट्र खो खो असोसिएशनने कोचिंग कॅम्प या पद्धतीचा चांगला एक कार्यक्रम आम्ही 3 दिवसाचा आयोजित केलेला होता आणि राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील अनेक चांगले उदयोन्मुख देखील प्रशिक्षक त्या ठिकाणी सहभागी झाले आणि त्या प्रशिक्षकांना आम्ही त्यांचा अवेअरनेस वाढवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. डाएट प्लॅन कसा असला पाहिजे, त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम कसा असला पाहिजे, पीक सीझन ऑफ सीझनला तुम्ही कशा पद्धतीनं सराव केला खेळाडूंचा घेतला पाहिजे, खेळाडूंचे स्किल कसे डेव्हलप केले पाहिजेत, खेळाडू सायकोलॉजिकली कसे स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतील, अशा छोट्या छोट्या बाबींच्या बाबत आम्ही देशभरातील सर्वोत्तम असे तज्ज्ञ लोकांना त्या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट केलेलं होतं आणि त्यांच्या मार्फत आम्ही आमच्या प्रशिक्षकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम आज बघतोय की या वर्षीच्या ज्या काही शालेय स्पर्धा असतील, असोसिएशनद्वारा विविध आयोजित केले गेलेल्या राज्य स्पर्धा असतील, तर खेळाडूंचा परफॉर्मन्स वाढतोय आणि खेळाडू देखील ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचा फिटनेस वाढवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे ते सर्व खेळाडू या सर्व बाबींची काळजी घेत असताना आज आपण अलीकडच्या काळामध्ये बघायला लागलेलो आहे. म्हणजे महाराष्ट्र खो खो असोसिएशन नेहमी एक वेगळा पायंडा पाडण्याचं, एक नवी दिशा देण्याचं कायम काम करत आलेलं आहे. मला वाटतं म्हणजे पूर्वी ज्या वेळेला मातीवर आपला खो खो खेळला जात होता त्यावेळेला महाराष्ट्राच्या संघाबरोबर फिजिओ दिसत नव्हता, पण आजकाल मॅटवर ज्या वेळेला खो खो आलाय तेव्हापासून महाराष्ट्राच्या संघाबरोबर नेहमीच एक फिजिओ असतो. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या इंजुरीज आहेत की खो खोला अजून वेगळ्या लेवलला नेण्याचं ध्येय ठेवलं. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. मातीमध्ये होणाऱ्या दुखापती आणि मॅटवरती होणाऱ्या दुखापती या प्रचंड विभिन्न आहेत. मॅटवरती खेळत असताना प्रचंड असा स्टॅमिना पाहिजे, प्रचंड अशी स्ट्रेंथ पाहिजे, तुमची ॲजिलिटी पॉवर सर्व गोष्टींचा अधिक खेळाडू त्या पद्धतीनं तयार असले पाहिजेत. मातीमध्ये दुखापतीचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. त्या ठिकाणच्या खेळाडूंना होणाऱ्या दुखापती खूप वेगळ्या असतात आणि त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. परंतु मॅटवरती बघितलं तर या कायमस्वरूपी होणाऱ्या दुखापती ज्या बाहेरून एक्सटर्नल दिसत नाही त्या सगळ्या इंटरनल इंजुरी असतात, ज्या मसलच्या इंजुरी असतात, लिगामेंटच्या इंजुरी असतात, त्या अधिक होताना आपण बघतोय. मागील 3-4 वर्षाचा जर आपण रेशो बघितला तर सर्वाधिक खेळाडू हे लिगामेंट इंजुरीने दुखापतग्रस्त झालेले आपण बघतोय आणि त्याचा रिकव्हरी पिरियड हा अधिक आहे. तर त्यापासून स्वतःला कसं वाचवलं पाहिजे, त्या ठिकाणी त्या खेळाडूला प्रथमोपचार असेल किंवा योग्य पद्धतीचा सल्ला देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तज्ज्ञ असे फिजिओ आम्ही मागील 5 वर्षापासून नियुक्त करतोय. कारण खो खो मातीतून मॅटवरती आलेला आहे. दोन्ही ठिकाणच्या इंजुरीचं प्रमाण हे वेगळं होतं. मातीवरती होणाऱ्या इंजुरी ह्या अगदी छोट्याशा असायच्या, छोट्या छोट्या जखमा झालेल्या असायच्या आणि त्या आयोडीन सारख्या, सॅप्रोमायसिन सारख्या रिकव्हरेबल तातडीनं रिकव्हर होणाऱ्या होत्या. पण आज इंजुरी होताना मॅटवरती फार वेगळ्या आहेत. त्यामुळे फिजिओची ही अतिशय नितांत गरज आहे आणि ते महिला असतील पुरुष असतील दोन्ही खेळाडूंच्यासाठी कोणताही वयोगट असला तर फिजिओची मात्र अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी आपण तो पार पाडत असताना पाहतोय. आपण वेगवेगळे स्थित्यांतर करत पुढे पुढे चाललोच आहोत. त्याच्यात सर्वात मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे आज अल्टिमेट खो खो आपल्याकडे सुरू झालेला आहे. तर या वर्षीचा अल्टिमेट खो खो कुठे सुरू होणार आहे?
आणि त्याच्यामध्ये किती संघ पार्टिसिपेट होत आहेत आणि कोणकोणते? यामध्ये यावर्षीचा अल्टिमेट लीगचा दुसरा सीझन जो संपन्न होतोय तो कटक ओरिसा या राज्यामध्ये होतोय आणि याच्यामध्ये 6 फ्रँचायझी त्या ठिकाणी त्यांचे संघ मागील वर्षी जे होत आहेत तेच संघ सहभागी होत आहेत आणि या लीगसाठी मागील वर्षी देखील खूप बदल त्या ठिकाणी मैदानाच्या मोजमापापासून ते नियमांच्या बाबत प्रचंड अशी बदल करण्याचा प्रयत्न भारतीय खो खो महासंघानं केलेला होता. मला सांगा, जे आपण नियमित खो खो खेळतोय त्याच्यापेक्षा भिन्न किंवा थोडेसे वेगळे नियम हे अल्टिमेट खो खो लीगमध्ये वापरले जाते. तर यावर्षी केलेले महत्त्वाचे बदल कोणते आहेत आणि त्यांचा काय फायदा खेळाडूंना होणार आहे किंवा प्रेक्षकांना प्रेक्षक आपल्याकडे आयबॉल्स वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कसा होणार आहे? शेवटी कोणतीही लीग बघितली तर प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि अधिकाधिक प्रेक्षक त्या खेळाकडे आकर्षित झाले पाहिजेत. त्याचा TRP त्या चॅनलचा वाढला पाहिजे. ही प्रमुख भूमिका खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्वच खेळांच्या बाबत अवलंबवली जाते. लीगच्यासाठी जे काय मागील वर्षी नियम बदलले गेलेले होते मैदानाच्या मोजमापापासून तर नियमांच्या बाबत प्रचंड अशी आमूलाग्र बदल त्या ठिकाणी केले गेलेले होते. परंतु यावर्षी मागील वर्षीच्या काही ज्या त्रुटी जाणवल्या होत्या त्याच्यामध्ये काही लूज फॉल्स होते ते दूर करण्याचा प्रयत्न भारतीय खो खो महासंघाने आणि लीगच्या संबंधित लोकांनी त्या ठिकाणी केलेला आपण बघतोय. मागील वर्षी स्काय डाईव्हला पॉईंट्स होते, होल्ड डाईव्हला, तर त्याच्यामध्ये यावर्षी स्काय डाईव्हचे वगैरे पॉईंट्स काढलेले आहेत. ड्रीम रनच्या बाबतचे जे 2 पॉईंट्स होते 1 पॉईंट्स केलेला आहे की याच्यामध्ये फक्त उद्देश हाच आहे की या खेळाचा थरार हा वाढला पाहिजे आणि मॅच हा उत्कंठावर्धक झाला पाहिजे आणि याच्या पाठीमागचं बेसिक कारण हेच असतं की प्रेक्षक त्या खेळाकडे अधिक आकर्षिला गेला पाहिजे आणि त्याच्यातनं त्या खेळाची प्रसिद्धी पॉप्युलरिटी वाढली पाहिजे आणि अधिकाधिक मुलं या मैदानाकडे खो खो खेळण्यासाठी आकृष्ट झाली पाहिजेत. हा त्या त्यांचा पाठीमागचा मुख्य उद्देश असतो आणि त्या पद्धतीने आम्ही बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला सांगा की गेल्या वर्षी 6 संघ होते, यावर्षी 6, पण चर्चा होती की अजून 2 संघ वाढणार आहेत, त्याचं काय झालं? तर 2 संघ वाढवण्याच्या बाबतचं नक्की त्या पद्धतीच्या नवीन फ्रँचायझी देखील तयार होत्या, परंतु आम्ही ज्या पद्धतीनं करारनामा केलेला आहे तो 6 संघांचा केलेला होता. मला वाटतं पुढील सीझन पासून अधिक संघ वाढवण्याच्या बाबत भारतीय खो खो महासंघ 8ही होतील 10ही होतील, परंतु संघ नक्कीच त्या पद्धतीनं अनेक कॉर्पोरेट जगतातील चांगल्या कंपन्या असतील, चांगल्या पद्धतीचे लोक असतील या खेळाकडे आकृष्ट होत आहेत आणि पुढील वर्षाच्या सीझनला 3ऱ्या सीझनला अधिक संघ सहभागी झालेला नक्की आपल्याला पाहायला मिळेल. आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी राज्य अजिंक्यपद स्पर्धा होते, राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत, तर महत्त्वाचा संदेश काय द्यायला आपले म्हणजे आपण काय महत्त्वाचा संदेश देऊ शकाल जो खेळाडूंना उपयोगी ठरेल त्यांची क्षमता वाढवण्यासाठी? नाही, अलीकडच्या काळामध्ये हा खेळ बघितला गेला तर अतिशय ग्लॅमर असणारा, अतिशय परिपूर्ण कौशल्याने भरपूर असा प्रेक्षकांनाही आवडणारा आणि खेळाडूचं देखील शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता वाढवणारा असा खूप चांगल्या पद्धतीचा हा अनादी कालापासून खेळत आलेला हा खेळ आहे. या खेळाला नियमाच्या चौकटीत बसून आम्ही सातत्यानं अधिक उत्कंठावर्धक करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. या खेळाच्या माध्यमातून खेळाडूचं करिअर देखील चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे या भूमिकेत भारतीय खो खो महासंघ असेल, महाराष्ट्र खो खो असोसिएशन चांगल्या पद्धतीनं काम करतंय. आज बघितलं पोलीसमध्ये असेल, कॉरिडॉर सिक्युरिटी फोर्समध्ये असेल, एअरपोर्टमध्ये असेल, इंडियन रेल्वेमध्ये असेल, महावितरणमध्ये असेल आणि आत्ताच्याच काळात या वर्षीपासून जर बघितलं इंडियन पोस्टलनं देखील त्या ठिकाणी खेळाडूंची भरती थेट नियुक्ती करण्याचा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे विविध कंपन्यांचे, विविध खाजगी संस्थांचे, विविध सरकारी कंपन्यांचे किंवा सरकारी युनिटचे संघ तयार होताना बघतोय आणि याच्यातून खेळाडूंना प्रचंड असा पैसा मिळतोय, प्रचंड असा मान सन्मान मिळतोय. साधं उदाहरण माझ्या धाराशिव जिल्ह्याच्या 7-8 खेळाडूंचं मागील वर्षाचं 1 वर्षाचं उत्पन्न जर बघितलं, काही खेळाडूचं 16 लाख, कोणाचं 18 लाख, कोणाचं 22 लाख की 24 लाख, ते वार्षिक एका 22-23 या वर्षाचं त्यांचं तेवढं उत्पन्न आहे. म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या खेळाडूचं जर एवढं आर्थिक उत्पन्न या खेळाच्या माध्यमातून होत असेल आणि त्या मिळणाऱ्या प्रमाणपत्राद्वारे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जी काय प्रमाणपत्र मिळत आहेत त्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या देखील चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होत आहेत. तर त्यामुळे या खेळाकडे बघण्याचा पालकांचा असेल, खेळाडूंचा दृष्टिकोन हा अतिशय सकारात्मक होतोय आणि मधल्या काळात थोडीशी ओहोटी लागलेली जी खेळाच्या संदर्भात होती ती नव्यानं परत चांगल्या जोमदार पद्धतीनं सर्वजण या खेळाकडे आकृष्ट होताना आम्ही बघतोय आणि मला खात्री आहे की या खेळाचं भविष्याने या खेळ खेळणाऱ्या खेळाडूचं देखील भविष्य उज्ज्वल आहे. मला सांगा की आज आपण वेगवेगळ्या गटांच्या स्पर्धा भरवतोय, परंतु जे प्रोफेशनल किंवा व्यावसायिकांची राज्य अजिंक्यपद स्पर्धा किंवा राष्ट्रीय स्पर्धा
होताना कुठेतरी दिसत नाहीये किंवा फार निमंत्रित लेवलला त्या स्पर्धा भरवल्या जातात. महाराष्ट्र याच्यासाठी काय करतो? आपण मागील काही वर्षामध्ये जर बघितलं की अनेक महानगरपालिका या सातत्यानं स्पर्धा आयोजित करत होत्या. त्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सांगली कुपवाडा असेल, त्या कॉर्पोरेशन ज्या होत्या त्या नियमित स्पर्धा आयोजित करायच्या. परंतु मधल्या काळात काही अडीअडचणीमुळं महापौर चषकच्या स्पर्धा होत होत्या, त्यामध्ये खंड पडतोय. आणि काही आमचे खाजगी संस्था जसा मुंबईचे अनेक चांगले एकापेक्षा एक सरस क्लब, श्री समर्थ असेल, विजय क्लब असेल, सरस्वती असेल, आणि नवमहाराष्ट्र संघ पुणे असेल, अशी विविध संस्था देखील चांगल्या पद्धतीनं निमंत्रिताच्या स्पर्धा आयोजित करायच्या. मधला कोरोनाचा कालखंड हा अतिशय प्रतिकूल असा झाला आणि त्याचा परिणाम हे विविध कॉर्पोरेशन असतील, विविध कंपन्या असतील याच्यावरती झाला आणि कदाचित आर्थिक गणितच कदाचित जमत नसतील असं वाटतं. आणि अलीकडच्या काळात मी या वर्षाचं जर उदाहरण बघितलं की मागील महिन्यात नोव्हेंबरपासून जो आमचा खो खोचा सीझन सुरू झालेला आहे तो 15 फेब्रुवारीपर्यंत एकही दिवस स्पर्धा नाही, असा एकही दिवस नाही. म्हणजे सातत्यानं 1 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक आठवड्यात कोणती ना कोणत्या वयोगटाची स्पर्धा होते. ही देखील आमच्यासाठी जमेची बाब आहे. आणि आज निमंत्रित स्पर्धा घ्यायची म्हटलं तरी आम्ही वेळ देऊ शकत नाही, त्या तारखा त्या आयोजकांना देऊ शकत नाही, ही दुसरी देखील बाजू आहे. परंतु नवीन संघ, नवीन खेळाडू, नवीन क्लब निर्माण होण्याचं काम हे फक्त निमंत्रित स्पर्धाच्या माध्यमातूनच होतं आणि त्या स्पर्धा वाढल्या पाहिजे त्या भूमिकेचा आम्ही सातत्यानं पाठबळ देत असतो आणि झाल्या पाहिजे त्या भूमिकेमध्ये आम्ही काम करत असतो. खरोखर अतिशय चांगले आणि सुसज्ज असं व्यवस्थित समर्पक उत्तरं आज आपल्याला प्राध्यापक डॉक्टर चंद्रजित जाधव, जे महाराष्ट्र खो खो संघटनेचे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आधारस्तंभ आहेत आणि भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव, यांनी आपल्याला ही समर्पक उत्तरं दिलेत. यातून खो खो पुढे जाईल आणि दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा बाळगून इथेच थांबतो. धन्यवाद बाळासर, थँक्यू.